तर आपण पाहतोय भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी। महायुतीमधील ठाणे आणि कल्याणचे उमेदवार जाहीर झालेले असून कल्याणमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे आणि ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून राजन विचारे मैदानात आहेत। त्यामुळे आता ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यात तुम्हाला ही उमेदवारी मिळाली, खरं तर आधी खूप खूप अभिनंदन। कशा प्रकारे तयारी केली जाणार, अपेक्षा होती का? कारण 2-3 नावं चर्चेत होते। जो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने, त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह साहेब यांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद, माननीय आमदार प्रताप सरनाईकजी, त्याचबरोबर रवींद्र फाटक, आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले साहेब असतील, नाहटा साहेब असतील, त्याचबरोबर महिला आघाडीचे आमच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री संजयजी केळकर, संजयजी वाघुले, निरंजनजी डावखरे, माननीय गणेश नाईक साहेब, संजीव नाईक, त्याचबरोबर आमदार गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या, विनयजी सहस्रबुद्धे, या सगळ्यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। खूप जणांचं योगदान यामध्ये आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमच्या तळागाळातील सर्व कार्यकर्ता, यांचं प्रत्येकाचं योगदान, यांनी केलेली ठाणे असेल या परिसरामध्ये केलेलं काम, माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं काम, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, आनंदजी परांजपे, हे सर्वजणांचं, अभिजित पानसे असतील, अविनाश जाधव असतील, मनसेचे माननीय राजसाहेब ठाकरे, या सगळ्यांच्या, RPIचे रामदासजी आठवले